नमस्कार, मी डॉक्टर सतीश गुट्टे, MD मेडिसिन। आज आपण बघतोय की मागच्या काही दिवसापासून व्हायरल इलनेस जे आपण फ्लू म्हणतोय, सर्दी, खोकला, ताप, बॉडी एक ह्याचे पेशंट खूप वाढलेले आहेत। तर हा एक इन्फ्लुएन्झा नावाचा व्हायरसचा आजार असतो फ्लू, जो की साधारण ह्या सीझनमध्ये, पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण बघतो की जवळपास आता प्रत्येक घरातच ह्या आजाराचे रुग्ण आपल्याला सापडत आहेत। तसा तर हा फ्लूचा आजार किंवा इन्फ्लुएन्झा हा व्हायरसचा आजार आहे। सेल्फ लिमिटिंग असतो। काही दिवस 2, 4, 8, 5 दिवसपर्यंत ताप येतो, डोकं दुखायला लागतं, हातपाय दुखतो आणि कमी होतो। पण तो एकाच वेळी एका पाठोपाठ घराच्या जवळपास सगळ्यांना हा होत असतो आणि साधारण ट्रीटमेंट पॅरासिटामॉल, अँटीबायोटिकची सुद्धा गरज पडत नाही, कमी होतो। पण काही रुग्णांमध्ये हाच आजार न्यूमोनियाचं स्वरूप घेऊन जास्त वाढू शकतो, ICUत ॲडमिट करण्याची सुद्धा गरज पडू शकते। तर असे कोणते रुग्ण आहेत ज्याच्यामध्ये की रिस्क जास्त आहे? तर ज्यांचं की वय 65 पेक्षा जास्त आहे किंवा 5 वर्षापेक्षा कमी आहे, ज्यांना ऑलरेडी दमा किंवा अस्थमाचा आजार आहे, COPDचा आजार आहे, ज्यांना मधुमेह आहे किंवा हृदयाचा आजार आहे, अँजिओप्लास्टी बायपास झालेली असेल किंवा एखाद्याला एखादी कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्यांचे की ऑलरेडी इम्युनिटी डाऊन आहे, अशा रुग्णांमध्ये तितकंच नाही तर प्रेग्नंट फिमेल्समध्ये सुद्धा हा आजार सिव्हिअर न्यूमोनियाचं स्वरूप घेऊ शकतो आणि ICUमध्ये ॲडमिट करण्याची सुद्धा गरज पडू शकते। मग आपण ह्या आजाराला प्रिव्हेंट करू शकतो का? तर हो, जर दरवर्षी इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन वर्षातून एक वेळा जर घेतली तर हाय रिस्क इंडिव्हिज्युअलमध्ये लोकांनी ही घ्यायला पाहिजे। ज्यांना हे मी सांगितलं ते रिस्क फॅक्टर ज्यांना आहे, ज्यांना की प्रेग्नंट फिमेल्स असतील, वय 5 पेक्षा कमी किंवा 65 पेक्षा जास्त असेल, दमाचा आजार असेल, मधुमेह असेल, अँजिओप्लास्टी बायपासचे ऑपरेशन झालेलं असेल किंवा किडनीचा आजार असेल, ज्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल, अशा रुग्णांनी वर्षातून एक वेळा इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन घेतली पाहिजे, जेणेकरून की त्यांना निमोनिया होणार नाही। आणि कधी घेतली पाहिजे? तर साधारण आपण बघतो की आपल्याकडे आषाढी वारीच्या दरम्यान ह्या आणि तिथून पुढे हा आजार खूप वाढतो। तर पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर वर्षातून एक वेळा दरवर्षी ही वॅक्सिन हाय रिस्क लोकांनी घेतली पाहिजे। धन्यवाद।